श्री स्वामी समर्थ. समुद्र मंथन का केले. एकदा दुर्वास ऋषी वैकुंठातून बाहेर पडत होते. देवांचा राजा इंद्र ह्याच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी त्याला आपल्या गळ्यातील दिव्य फुलांची माला दिली. यावेळी ऐरावत हत्तीवर आरूढ झालेल्या इंद्राने ती सुंदर माला ऐरावत हत्तीच्या माथ्यावर ठेवली, पण ती खाली पडून ऐरावत हत्तीच्या पायाखाली तुडवली गेल्यामुळे संतापलेल्या महर्षी दुर्वासांनी देवांचा राजा इंद्राला शाप दिला, तुझे वैभव नष्ट होईल. या शापाच्या प्रभावामुळे शक्तिहीन झालेले देव दैत्यांबरोबरच्या लढाईत सतत निष्प्रभ होऊ लागले. शिवाय दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्यापाशी संजीवनी विद्या होती, त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करेल. देवाकडे मात्र अशा प्रकारची विद्या नव्हती. अखेरीस ते विष्णूला शरण गेले. तेव्हा भगवान विष्णूंनी समुद्र मंथन करून अमृत मिळवण्याची योजना देवांना सांगितली. त्यासाठी तह करून दानवांचे सहाय्य घेण्याचा सल्लाही भगवान विष्णूंनी देवांना दिला. देवांनी महासागर मंथन करण्यास सांगितले. त्यानुसार देव दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र मंथन केले, पण मंदराचलच्या खाली आधार नसल्याने तो समुद्रात बुडायला लागला. ते पाहून भगवान विष्णूने कूर्म म्हणजेच कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. अशा प्रकारे समुद्र मंथन सुरू झाले. वासुकी नागाच्या मुखाकडे दानव आणि शेपटीकडे देव होते. पुन्हा पुन्हा वासुकी नागाला पकडून ओढला जात असल्यामुळे त्याच्या मुखातून अग्निज्वाला आणि विषाचे धूर बाहेर आले. विषाचा धूर सर्वत्र पसरला. देवदानवांना त्रास होऊ लागला. विषाच्या धुराने ढग तयार होऊन पर्जन्यवृष्टीतून समुद्रात पडले. हलाहल नावाचे भयंकर विष समुद्रात बाहेर येऊन मिसळले. मग सर्वांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली. शंकरांनी तळ हातावर विष घेतले आणि ते पिले, परंतु ते घशातून खाली येऊ दिले नाही आणि त्या विषाच्या परिणामामुळे भगवान शिवांचा गळा निळा झाला. म्हणून महादेवांना नीलकंठ म्हटले जाऊ लागले. विष पान करताना काही विष पृथ्वीवर पडले होते, ज्याचा अंश आजही आपल्याला विषारी साप, विंचू आणि कीटकांमध्ये दिसतो आहे.